खाली कशी परिस्थिती होते? खालच्या कार्यकर्त्यांची काही ठिकाणी तर विरोधकही मिळत नाही चांगला त्यामुळे. तसं इथं काहीच प्रॉब्लेम नाही आहे. इथे जी लोक आहेत आम्ही मिळून राहतात, एकमेकांशी कनेक्टेड आहात. इलेक्शन झाल्यानंतर एकमेकांशी संबंध आमचे चांगले आहेत, काही प्रॉब्लेम काही नाही. आणि दुसरी गोष्ट आहे की ह्या आता मी 20-25 वर्ष आम्ही राजकारण करतो आहे. राजकारणात आता हे जे अलिबाग सिटीमध्ये जे काम झालेत आणि करतायत, जे प्रशांतजी नाईक करतायत आपले, त्याच्या वतीने आता भरपूर लोकांचं काही असं अडीअडचण राहिलेली नाही आहे. प्रॉब्लेम कसा असतो, काम होत नसेल असं काहीच म्हणणं आमच्या लोकांचं काही नाही. गेल्या आमची कामं होत आहेत. नगरपालिका जावा किंवा त्यांचे पर्सनल आम्ही त्यांना भेटायला जातो, प्रसन्नजी नाईकांना. ते आमचे कामं ते व्यवस्थित आमचे होत आहेत. आणि काही कोणालाही अशी अडीअडचण असली कुठल्याही मदतीसाठी ते धावून येतात आमच्याजवळ. त्यांच्या घरात सध्या आता जे उमेदवार त्यांनी दिल्यात त्या त्यांच्या कुटुंबातल्या 6व्या नगराध्यक्ष होतील जर निवडून आल्या तर, म्हणजे एकाच कुटुंबातल्या त्या गेल्या 60 वर्षापासून आहेत. याच्यावर अलिबागकरांना काय वाटतं? नाही, काही नाही. व्यक्ती चांगली आहे, करणारी आहे, घराणीचे नेते आहेत. आमची पण इच्छा होती का त्यांनी त्यांच्या घराणा, म्हणजे कसं असतं, करणाऱ्या लोकांना ते मिळाला ना चान्स, ते अतिउत्तम असतं. लोक ते करणाऱ्या लोकांकडेच बघतात. आणि चांगली व्यक्ती आहे आणि त्यांच्याबद्दल आमचा काहीच मनात हे नाही आहे. ते काय बोलतात ते तुम्ही आता काय बोललात, घराणेशाही. घराणेशाहीसाठी कसं असतं, लोकांना असं वाटतं, पण तिथं ते घराणेशाही नाही आहे. लोकांना आपल्याला जवळ करून ते कामं करून घेता येत, करून देता येत, ही त्यांची हेतू असतात. आणि हे व्यक्ती जी उभी केलेली आहे 100% ती निवडून येणारी आहे. कारण का त्यांचं नाव चालतं इथं प्रशांतजी नाईकांचा, त्याबद्दल वाद काही नाही आहे. आणि जी व्यक्ती आम्हाला दिलेली, आता आमच्या 9 नंबर वॉर्डमध्ये पण जी व्यक्ती दिली, सागर भगत म्हणून, हे पण एकदम उत्तम पोरगा आहे. आता यंग आहे, पण तो चांगला आहे, कार्यकर्ता आहे. पुढं तो येईल. आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत समजा त्याला सपोर्टसाठी, आणि चांगली व्यक्ती आहे, त्याबद्दल वाद नाही. सहमताने आम्ही सगळं त्याला एक दिलेलं आहे, एक प्रतिनिधी म्हणून आमचा तिथं पाहिजे म्हणून एक आम्ही संमतीने, आमची समाजाचे, म्हणजे मी मुसलमान समाजाचा आहे, आणि आम्ही हे सकमताने आमची कोळी समाज आणि हे मुसलमान समाज एकत्र राहतात, पूर्वीपासून राहतात, आता नाही. आणि गोडी गुलाबीने राहतात. कधी आमच्या आपसात कधी भांडणं झालेली नाही आहे. कधी हिंदू मुसलमान इथं नाही आहे आमच्या इथं. हे एक मस्त एक वातावरण चांगलं छान आहे आमच्या इथं. म्हणून आम्ही बेफिक्रीने आम्ही आमचे एकमेकांचे आमच्या सपोर्टीने आम्ही काम करतो आहे.